शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत आपला खोडवा पीक त्याचे निरीक्षण घ्या. जसं आता ही खोडव्याच्या एकदम खालच्या लगत जे आहे ते ही आळी दिसत आहे. तर अशा पद्धतीच्या आळ्या ज्या आहेत ते अर्थात हे जे आहे हे लवकर येणारी खोडकिडीची आळी आहे. आणि बघा कशा पद्धतीनं आपलं आतमधून जे आहे ते त्या पोंग्याचं जे आहे ते पूर्ण आतमधला भाग पूर्ण खाऊन ते नष्ट करते. आता आम्ही 2-4 ठिकाणचे पोंगे काढले पण आम्हाला ती काही आळी सापडली नाही. आता इथं दोन्ही शेतकरी येतं. मला सांगा, आता आपण दोन्ही तिन्ही ठिकाणी हे केलं, ती आता घ्या तोटल्याला हातात घ्या. हा घ्या. तर हे अशा पद्धतीनं सर्वात पहिल्यांदा ॲपिरन्स जो आहे तो अशा पद्धतीनं पोंगा मेलेला असतो. आणि हा मेलेला पोंगा ह्याला जर आपण उपसून काढा, आता ह्याला उपसून काढायचं. आता दोन्ही मागाचे पण पोंगे आपण उपसून घेतले तर एकदम घाण वास आला आहे का नाही. आणि त्याच्यात तुम्ही आळ्या दाखवा, मागाच्या आळ्या ह्या झाल्या. हा हो का, हे जे आळ्या दाखवायलेत ना शेतकरी सगळे, किंवा कोराजेनची आळवणी केली तरी आळी दिसायली असं सांगायलेत ना, तर त्याचं प्रमुख कारण ही जी आळी दिसत आहे तर ही आळी काही आपल्या पोंग्याचं नुकसान करत नसते. हे पोंगा सगळा जिरून गेला, खराब झाला आणि हे मृत अवशेष आहेत. तर ह्या मृत अवशेषवर जगणाऱ्या ह्या आळ्या असतात प्रमुख. ही काही आपलं नुकसान करत नसते. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कोराजेनची फवारणी केली किंवा इतर कीटकनाशक वापरले तरी आम्हाला जे आहे ते हा प्रॉब्लेम दिसतोय. तर हे प्रॉब्लेम दिसतोय म्हणजे हे ह्याच्यामुळं नाही आहे, तर मेजर प्रॉब्लेम जो आहे तो ही आळी आहे. आणि ह्या आळीच्या कंट्रोलसाठी जे आहे ते आपण कोराजेनची जी आहे ते एकरी 150 मिली प्रति एकर याप्रमाणे आळवणी जर केली तर ह्या आळीचं जे आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे ते बंदोबस्त आपण करू शकतो. तर बऱ्याच ठिकाणी आता हे पोंगे अशा पद्धतीनं बघा, इथं हा पोंगा मेलेला आहे. बऱ्याच ठिकाणी जे आहे ते हा प्रॉब्लेम दिसतोय सोबत. इथं पण हा पण पोंगा मेला आहे. आणि दुसरं आणखीन अशा पद्धतीनं जे आहे ते गवती वाढ पण दिसायलेली आहे. तर असे बेट जे आहे ते आपण काढून घेणं गरजेचं आहे.